फास्टॅग नसल्यास 1 एप्रिल पासून दुप्पट टोल भरावा लागणार आहे। राज्यातील MSRDCच्या टोल नाक्यांवर फास्टॅग बंधनकारक करण्यात आलंय। त्यामुळे फास्टॅग शिवाय टोलची रक्कम भरल्यास भुर्दंड सोसावा लागणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। टोल नाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी MSRDCने हा निर्णय घेतलाय। तर कोणत्या टोल नाक्यांवर दुप्पट टोल भरावा लागणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राजीव गांधी वांद्रे वरळी सी लिंकवर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर देखील दुप्पट टोल भरावा लागू शकतो। मुंबईतील एंट्री पॉइंटवरील 5 टोल नाके देखील आहेत ज्यामध्ये तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल। समृद्धी महामार्गावरील 23 टोल नाक्यांवर देखील दुप्पट टोल भरावा लागण्याची शक्यता आहे। तर नागपुरात 5, सोलापुरात 4, संभाजीनगरमध्ये 3 टोल नाक्यांवर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागू शकतो। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतोय राजकीय बातमीपासून। शरद पवार गटाची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीचं मार्गदर्शन सुप्रिया सुळे करणार आहेत। दुपारी 3 वाजता मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक होणार आहे। उद्योगपती गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। दोघांमध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। रात्री उशिरा सागर बंगल्यावर ही भेट झाली आहे। यावेळी विविध विकास प्रकल्पांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काँग्रेसवर तोफ डागली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचं षडयंत्र काँग्रेसने रचलंय असा घणाघात शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमच्याकडे येतील असा दावा मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय। जयंत पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केलाय। खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी राज्य सरकारचा खेळ सुरू आहे असा घणाघात ओमराजे नाईक निंबाळकर यांनी केलाय। धाराशिवच्या रुग्णालयाचा 361 कोटी रुपये प्रस्तावित खर्च आहे। त्यावरून ओमराजे नाईक निंबाळकरांनी सरकारवर टीका केली आहे। औरंगजेबाच्या कबरीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे असं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। बजरंग दलाचा आंदोलनाचा स्वतःचा निर्णय आहे, याबद्दल सरकार विचार करेल असंही त्यांनी म्हटलंय। कल्याणमध्ये शीळ तळोजा मार्गालगत असलेल्या 14 गावांचा महानगरपालिकेत समावेश होणार होता। एकनाथ शिंदेंच्या या निर्णयाला गणेश नाईकांनी आता विरोध केलाय। भविष्यात शिंदे विरुद्ध नाईक वाद उफाळणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। आणि आता एक राजकीय ब्रेकिंग न्यूज समोर येते। विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरलेत। भाजपकडून दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशींना संधी देण्यात आली आहे। अतिशय महत्त्वाची राजकीय अपडेट आपण पाहतोय। भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारींचा पत्ता कट करण्यात आलेला आहे। विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा असल्याचं आपण पाहिलं होतं। मात्र दादाराव केचे आर्वीचे माजी आमदार आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं तिकीट कापून सुमित वानखेडेंना देण्यात आलं होतं, तेव्हा ते बंडाच्या तयारीत होते। मात्र पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत घातली होती। दरम्यान महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला विधान परिषदेच्या 3 जागा आल्यात आणि या 3 जागांसाठी भाजपनं उमेदवारांची घोषणा केली आहे। तर आपण पाहतोय भाजपचे उमेदवार ठरलेले आहेत। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर आपण पाहतोय एकीकडे भाजपने उमेदवार जाहीर केले तर दुसरीकडे शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाहीये। महायुतीत शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी 1 जागा देण्यात आली आहे। तर विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आज ठरण्याची शक्यता आहे।
तर संध्याकाळी बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 न्यूज. बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये नरेगावच्या सोसायटीने 32 सोसायट्यांचा रस्ता अडवला. ग्रीनलँड काउंटी सोसायटीने 12 मीटर डीपी रोड आडून त्यात सोसायटीचे गेट त्याचप्रमाणे गणपती मंदिर बांधून रस्ता अडवलाय. तर PMRD कडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील अतिक्रमण काढलं जात नसल्यानं हायकोर्टाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आता आंदोलनाचं हत्यार उपसलंय. पुण्यात विमानतळासाठी भूसंपादन केलं जात आहे. त्यासाठी MIDCने 3500 कोटी रुपये उभारलेत. तर पुरंदरकडे जाणारा 2753 हेक्टरवर हा प्रकल्प राबवण्यात येतोय. दरम्यान स्थानिक पातळीवर या विरोधात आंदोलनं होत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी 90 नवीन ST बसेस येणार आहेत. जिल्ह्यातील 9 ST डेपोला प्रत्येकी 10 याप्रमाणे एकूण 90 नवीन ST बसेस मंजूर करण्यात आल्यात. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या नवीन बसेसचं उद्घाटन करण्यात आलंय. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 12 लाखात घर मिळणार आहे. 4700 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. त्याचे उद्यापासून अर्ज भरता येणार आहेत. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी म्हाडाच्या धर्तीवर घरे विकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर माहुल परिसरामध्ये 225 चौरस फुटांची ही घरं बांधली गेली आहेत. बदलापूर कर्जत रेल्वे मार्गावर 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचा विस्तार होणार आहे. 3री 4थी रेल्वे मार्गिका बदलापूर ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा ठरणार आहे. हा 32.460 किलोमीटर लांबीचा ब्राउन फील्ड प्रकल्प आहे. केंद्र सरकारने हा प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधानांचे आभार देखील मानलेत. पश्चिम रेल्वेवरील दादर भुसावळ विशेष रेल्वे गाडीला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आलाय. त्यामुळे पालघरमधील प्रवाशांना प्रवास करणं आता सोयीस्कर होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये ST बसेसला GPS लावण्यात आलेत. मात्र हे GPS सुरू नसल्याने शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात वाया जात असल्याचे चित्र जिल्ह्यातून दिसून येत आहे. त्यामुळे हे GPS सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येते. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा अर्ज करण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी 30 एप्रिलपर्यंत तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी 20 मे पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेनं सील केलेले टोरेसचे शोरूम फोडलेलं आहे. तर गावदेवी परिसरामध्ये शोरूममध्ये अज्ञातानं चोरीचा प्रयत्न केलाय. पोलिसांनी CCTVच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केलाय. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा आहेत का? तुमच्याकडे या नोटा असतील तर वेळीच सावध व्हा. कारण तुमच्या नोटा कधीही चलनातून बाद होऊ शकतात. हे आम्ही म्हणत नाही आहोत, तर तसा एक मेसेज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यामुळे हा दावा खरा आहे का याची आम्ही पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. 100 आणि 200 रुपयांच्या नोटा बंद होणार. आता नवीन नोटा चलनात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? 100 आणि 200 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय. खरंच या दोन्ही नोटा चलनातून बाद होणार का? 100 आणि 200च्या नोटा चलनातून का बंद होणार आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण 500ची नोट बंद आणि 2000ची नोट चलनात आली. त्यावेळी सुट्ट्या पैशांचे वांदे झाले होते. आता या दोन्ही नोटा बंद झाल्या तर काय होईल? या बदल्यात नवीन नोटा येणार आहेत का? 100 आणि 200ची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण होऊ शकते. मात्र मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. 100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार. आणखी नवीन नोटा चलनात येणार. या नोटा चालणार नाहीत. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पैसे हे सगळ्यात महत्त्वाचा विषय.
त्यात सर्वसामान्यांना 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता ऑनलाईन पेमेंटमुळे शहरी भागातील सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटलाय, मात्र ग्रामीण भागात अजूनही बऱ्याच ठिकाणी कॅश व्यवहार होतात. एक वेळ मोठी नोट बंद झाली तरी चालेल, मात्र छोटी नोट बंद झाल्यास खरेदी वेळी सुट्टे पैसे नसतील तर प्रचंड अडचण होते. त्यामुळे याची सत्यता पडताळून नक्की या नोटांचं काय होणार आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली. आमच्या टीमनं थेट RBIशी संपर्क साधला. यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. 100 आणि 200 रुपयांची नोट बंद होणार नाही. RBI दोन्ही नवीन नोटा चलनात आणणार. नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल. जुन्या 100 आणि 200च्या नोटाही सुरूच राहतील. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवीन 100 आणि 200ची नोट जारी केली जाणार आहे. नवीन नोट आधीच्या नोटांसारख्याच असतील. जुन्या नोटाही चलनात राहतील. मात्र नोटा चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.